स्वातंत्र्य असं सहज नाही मिळालं. एवढ्या कष्टाने आमच्या पूर्वजांनी रक्त सांडलेले, त्याला जपून वापरायचं. आम्ही नोकरी करणाऱ्यांनी हे ठरवायला पाहिजे, मी ज्या कंपनीत नोकरी करतो ही कंपनी भारताच्या भल्यासाठी विचार करणारी आहे की भारताच्या मुळावर उठणारी आहे, हे सुद्धा आम्हाला आजकाल विचार करण्याची गरज आहे. आम्ही कोणत्या देशाची वस्तू खरेदी करतो आहोत, ते भारताची हित जपणारी आहे की भारत. कारण आता वैश्वीकरण झाल्यामुळे सगळे जगभरातले वस्तू भारतात येऊन पडले, घेणाऱ्यांनीच ठरवायचं. आता गणपती सगळी चायनाची आली. चायना काय आमची हितैषी आहे थोडी. सगळ्या आता उद्या गणपतीचे डेकोरेशनची सगळी खरेदी करावं लागेल. 2 पैसे स्वस्त मिळतात, स्वस्ताला मिळतात एवढंच आम्हाला कळते. 2 पैसे स्वस्त बघायला जातो म्हणजे देशाचा आणि धर्माचा बळी देतो आम्ही. याचाही विचार करा की मेक इन इंडिया आहे का, किंवा भारताचा हितैषीने कोणतरी तयार केलेलं आहे का, अन्यथा आम्ही आमचा देश संपवण्याकरता योगदान देतो आहोत का, याचाही विचार करा.